नमस्कार मित्रांनो, कपिलवस्तूमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की दुःख हे काय असतं आणि त्याचा आपणाशी खऱ्या अर्थाने काय संबंध असतो. चला तर ह्याबाबत महान तथागत बुद्धांना आलेल्या एका अनुभवाच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एकेकाळी एका राज्यात एक स्त्री राहत होती आणि त्या स्त्रीचे नाव कीसा गौतमी हे होते. कीसा गौतमी एक तरुण स्त्री होती. तिचे आईकडील कुटुंब सुखसमृद्धीने संपन्न होते. कालांतराने तिचा विवाह एका अतिशय श्रीमंत आणि तरुण पुरुषासोबत झाला आणि त्यानंतर काही काळ गेल्यावर तिला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. पण एक दिवस काळाने घात करून तिच्या पुत्राचे प्राण हिरावून घेतले. आपल्या एकुलत्या एक पुत्राचे प्राण गेल्याने ती अतिशय दुःखी व कासावीस झाली आणि ती तिच्या त्या असह्य दुःखापोटी सैरावैरा धावत सुटून राज्यातील लोकांना मदत मागू लागली. ती अगदी एका वेड्यासारखी तिच्या पुत्राचा मृतदेह तिच्या दोन्ही हातात धरून चोहीकडे फिरू लागली. तिच्या तशा वागण्याला पाहून लोकांना वाटू लागले की तिला वेड लागले आहे. ती त्या लोकांना उद्देशून म्हणाली, कृपा करून कुणीतरी माझी मदत करा अथवा मला अशा कुण्या वैद्य मुनींकडे घेऊन चला जे माझी मदत करतील आणि माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत करतील. आणि त्याच वेळी त्या राज्यात तथागत बुद्धांचे आगमन झालेले होते आणि तेव्हा तिला एक गावकरी म्हणाला, मला असा कोणी वैद्यमुनी तर ज्ञात नाही आहे, पण तथागत बुद्ध आपल्या गावात आले आहेत आणि तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. ही एक उत्कृष्ट संधी आहे. तू तुझ्या बालकाला तथागत बुद्धांकडे घेऊन जा. ते तुझी मदत नक्कीच करतील. कदाचित ते तुझ्या पुत्राला पुन्हा जिवंतही करू शकतील. म्हणून ती स्त्री आपल्या पुत्राला आपल्या दोन्ही हातांमध्ये उचलून तथागत बुद्धांकडे गेली. नंतर तिने तिच्या पुत्राच्या त्या मृतदेहाला तथागतांच्या चरणी ठेवले आणि बुद्धांना उद्देशून ती म्हणाली, हे महात्मा, कृपा करून माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत करा. तुम्ही जीवनांच्या सर्व रहस्यांशी परिचित आहात. तुम्हाला परम ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तुम्ही अगतिक झालेल्या एका दुःखी आईसाठी एक चमत्कारसुद्धा करू शकत नाही का? तथागत बुद्धांनी शांतपणे त्या स्त्रीचे संपूर्ण म्हणणे ऐकले आणि त्यावर ते म्हणाले, कीसा गौतमी, तुझ्या पुत्राला जिवंत करण्याचा माझ्याकडे एक मार्ग आहे. ते ऐकून ती म्हणाली, हे महात्मा, मी माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत करण्यासाठी काही देखील करण्यास तयार आहे. त्यावर बुद्ध म्हणाले, जर असे असेल तर ऐक, तुला माझ्यासाठी काही आणावे लागेल. जा आणि माझ्यासाठी एका शेजाऱ्याच्या घरून एक ओंजळीभर तांदूळ घेऊन ये. त्यानंतरच मी तुझी मदत करू शकेन. कीसा गौतमीने ते मान्य केले आणि तांदूळ आणण्यासाठी ती गावाकडे निघणारच होती. तेवढ्यात तथागत बुद्धांनी तिला थांबवले आणि ते म्हणाले, पण लक्षात ठेव, तुला तांदूळ फक्त त्याच घरातून आणायचे आहेत ज्या घरात आजवर कुणाचाही मृत्यू झालेला नाही. कीसा गौतमीने ते उत्सुकतेने आणि आनंदाने मान्य केले आणि एक ओंजळीभर तांदूळ आणण्यासाठी ती घाईघाईने गावाकडे निघाली. ती पहिल्या घरी गेली आणि तिने तेथे एक ओंजळीभर तांदूळ मागितले आणि ते तिला सहज मिळालेही. पण जेव्हा ती तेथून परत जाण्यास निघाली तेव्हा तिला आठवले की बुद्ध म्हणाले होते की तांदूळ फक्त अशाच घरातून आणायचे आहेत ज्या घरात आजवर कुणाचाही मृत्यू झालेला नाही. तेव्हा तिने तोच प्रश्न त्या घरातील त्या स्त्रीला विचारला. त्यावर त्या स्त्रीने गौतमीला सांगितले की काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावर गौतमी त्या स्त्रीला म्हणते, जर असे असेल तर मी हे तांदूळ स्वीकारू शकत नाही. आणि ह्याच कारणाने ती पुढील घराकडे निघते आणि तेथे गेल्यावर तिला ऐकायला मिळते की त्या घरात त्यांच्या आजोबांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे ती पुन्हा दुसऱ्या घराकडे जाते. परंतु तेथेही एका लहान बालिकेचा एका दीर्घ आजाराने मृत्यू झालेला असतो. आणि असे करत करत ती गावातील प्रत्येक घरात एक ओंजळ तांदूळ घेण्यासाठी जाते. पण तिला प्रत्येक घरातून तेच उत्तर मिळतं. तिला संपूर्ण गावात असं एकही घर मिळत नाही की आजवर ज्या घरात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. सायंकाळपर्यंत प्रयत्न करूनही जेव्हा तिला यश आले नाही तेव्हा अचानक तिच्या लक्षात आले की तथागत बुद्ध तिला काहीतरी शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता तिला समजले होते
की मृत्यू हा मानवी जीवनाच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आणि त्यापासून कुणीच वाचू शकत नाही. नंतर ती तिच्या पुत्राला घेऊन गेली आणि त्याचा अंत्यविधी पूर्ण करून तथागत बुद्धांजवळ परत आली. तथागत बुद्धांनी तिला विचारले, माझे तांदूळ कोठे आहेत? तेव्हा गीसा गौतमी त्यांना म्हणाली, हे महात्मा, मला कळून चुकले आहे. ह्या गावातच काय तर अवघ्या विश्वातही असे एकही घर नाही की ज्या घरामध्ये आजवर कुणाचा मृत्यू झालेला नाही. ह्या पृथ्वी तलावर जो कुणीही जन्माला येईल, एक ना एक दिवस त्याचा मृत्यू होणे हे अटळ आहे. आता तिला सत्याची अनुभूती झालेली होती. ती पुढे म्हणाली, आता मला चांगल्या प्रकारे समजले आहे की दुःख हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि एक दिवस आपणा सर्वांचा मृत्यू होणारच आहे. आता माझी इच्छा नाही की माझ्या मुलाने पुन्हा जिवंत व्हावं आणि आता कृपा करून मला ध्यान साधनेची दीक्षा द्या, जेणेकरून ह्यानंतर मला कधीही दुःख होणार नाही आणि मी जन्म आणि मृत्यूच्या या चक्रामधून मुक्त होईल. त्यावर बुद्ध म्हणाले, आता तुला समजले आहे की दुःख हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि मृत्यूपासून कोणीच वाचू शकत नाही. एक दिवस आपणा सर्वांचाच अंत होणार आहे. आता तू ध्यान साधनेची दीक्षा ग्रहण करण्यास तयार आहेस. आणि असे म्हणतात की त्यावेळी तथागत बुद्धांनी तिला ध्यान साधनेची दीक्षाही दिली होती आणि पुढे चालून ती स्त्री तथागत बुद्धांच्या ज्ञानप्राप्त असलेल्या शिष्यांपैकी एक शिष्या झाली होती.